नमस्कार. आता सगळेही सण चालू होणार आहे आणि आपण सण म्हटलं की आपण लगेच स्वीटच्या दुकानामध्ये जातो आणि काहीतरी गोड पदार्थ असा घेऊन येत असतो. परंतु तोच पदार्थ जर आपल्या घरी आपण हायजेनिक पद्धतीने जर बनवला तर आपल्याला नक्कीच खायला आवडेल. तर आजचा जो पदार्थ आहे तो इन्स्टंट जिलेबी. अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये ही होणारी जिलेबी आहे. तर त्यासाठी मी ही ते पाक बनवत आहे जिलेबीसाठी. तर त्यासाठी तुम्हाला जितका गोड पाहिजे, जितका पाक बनवायचा तितका तुम्ही बनवू शकतात. तर मी इथे 2 वाट्या साखर घेतलेली आहे आणि पाणी हे आपल्याला साखर बुडेल इतकं पाणी घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होईल. तर मी इथे 2 वाट्या साखर आणि 2 वाट्या पाणी हे प्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर जर तुम्हाला वाटेल तर तुम्ही फूड कलरही यूज करू शकतात किंवा केशरही यूज करू शकतात. तर मी इथे फूड कलर टाकलेला आहे. त्यामुळे आपल्या जिलेबीला कलर खूप छान येतो. तर सर्वात प्रथम आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे तयारी केली आहे. नंतर पाक जो आहे तर तो आपला तयार होतोय तोपर्यंत मी इथे मैद्याचं मिश्रण तयार करत आहे. त्यासाठी मी 2 वाट्या चाळून मैदा घेतलेला आहे. आपल्या अगदी सोपं आहे. 2 वाट्या तुम्हाला किती पण तुम्ही घेऊ शकतात प्रमाण. तर त्यामध्ये थोडंसं मी तेल टाकलेलं आहे, जेणेकरून त्याला चांगलं म्हणजे कुरकुरीत अशी जिलेबी होण्यासाठी आपल्याला थोडं तेलाचं किंवा तुपाचं मोहन टाकायचं आहे. तर मी इथे तेलाचं मोहन टाकलेलं आहे आणि सर्व पिठाला ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून आपल्याला त्यामध्ये पाणी ओतायचं आहे, जेणेकरून आपल्याला जसं लागेल तसं आपण पाणी त्यामध्ये ओतू शकतो. एकदम आपल्याला घट्ट करायचं नाही ते मिश्रण आणि एकदम खूप पातळही करायचं नाही. अगदी म्हणजे आपण जर वरतून सोडलं तर खाली येईल अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात. तर त्यामध्ये मी थोडासा आपल्याला जो इनो असतो तो इनो टाकायचा आहे. खाण्याचा जो इनो आहे तर मी हे 2 वाट्यांसाठी मी पाऊण जे पॅकेट आहे, जे पाऊच आहे ते त्यामध्ये टाकलेलं आहे. तर तुम्ही जर 1 किलो जर करणार असेल तर त्यासाठी तुम्ही जे पाऊच आहे ते टाकू शकतात. अर्धा किलोसाठी आपल्याला पूर्ण पुडी टाकायची आहे. तर हे बघा मी एकाच डायरेक्शननी मी हे कारण हाताने का आपण मिक्स करायचं आहे तर हाताने व्यवस्थित मिक्स केल्या जातं. त्यातले ज्या गाठी वगैरे असतात तर त्या व्यवस्थित फुटल्या जातात. त्यामुळे मी हे सर्वही मिश्रण हाताने एकदम छान मिक्स करत आहे. मिक्स करताना आपल्याला कोणत्याही एकाच डायरेक्शननी मिक्स करायचं आहे, जेणेकरून ते मिश्रण चांगलं फ्लपी बनेल आणि फुललं जाईल. त्यामुळे मी हे एकाच डायरेक्शननी करत आहे. तर त्यानंतर तुम्ही खूप सारं ते फेटल्यानंतर बघा एकदम फ्लफी असं मिक्सचर होतं. हे बघा अशा पद्धतीने हे असं स्ट्रक्चर येईपर्यंत आपल्याला करायचं आहे आणि जे मिश्रण आहे ते असं ह्याच टाईपमध्ये आपल्याला खूप पातळ किंवा खूपच घट्ट असं करायचं नाही, जेणेकरून त्याच्या जिलेब्या ह्या व्यवस्थित खाली उतरतील. तर इथे पाक बनवलेला आहे, पाक शिजत आलेला आहे माझा. तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचं आहे, जेणेकरून लिंबू पिळल्यानंतर आपला जो पाक आहे तो घट्ट होणार नाही आणि त्याला एक चांगला फ्लेवर पण येतो. कधी-कधी पाकामध्ये साखर ही पुन्हा परत तयार होत असते साखर. त्यामुळे आपला पाक हा पातळच राहण्यासाठी आपल्याला लिंबू ओतायचा आहे. तर पाक हा अगदी गुलाबजामुनसारखा खूप पातळ नाही आणि एक तारीपेक्षाही थोडासा कमी असा आपल्याला बनवायचा आहे. तर हे जे मिश्रण बनवलेलं आहे तर ते मिश्रण आपल्याला मी ही बॅग जे आपण केक बनवतो ती केकची जी पायपिंग बॅग आहे ती यूज केलेली आहे. तुम्ही याच्याऐवजी तुमच्याकडे जर तेलाची बॅग असेल किंवा दुधाची बॅग असेल तर तीही तुम्ही यूज करू शकतात. अगदीच काही नसेल तर तुम्ही एक कापड घ्यायचं आहे कॉटनचं, त्याला थोडंसं छिद्र पाडून ते हे जे मिश्रण आहे ते त्यामध्ये ओतायचं आहे. तर मी हे मी याच्यात 2 बॅच केलेलं आहे. तर निम्म मिश्रण मी ह्या पाऊचमध्ये ओतलेलं आहे आणि त्यासाठी वरतून आपल्याला घट्ट त्याला बाहेर ते मिश्रण निघू नये त्यासाठी आपल्याला वरतून पॅक करायचं आहे. तुम्ही रबरनी सुद्धा पॅक करू शकतात, परंतु मी हातानेच त्याला पॅक केलेलं आहे. थोडंसं छिद्र पाडल्यानंतर आपल्याला सपाट भांडं घ्यायचं आहे, परंतु माझ्याकडे सपाट तवा होता. तर त्यामध्ये बघा अगदी तुम्हाला जशा आकारात गोल गोल जर होत असेल तर गोल आकार देण्याचा प्रयत्न करायचा, परंतु नसेल जर होत तर काही अडचण नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला जशी जमल तशी तुम्ही आकार देऊन हे आपल्याला जिलेब्या गोल फिरवून करायच्या आहे. सपाट त्या तळण्यासाठी जर काही तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम आहे, कारण आपल्या जिलेब्या आपल्याला व्यवस्थित त्या तिथे पाडता येतात. परंतु माझ्याकडे असाच तवा होता तर मी त्यावरती केल्या. तर आपल्याला खूप अशा म्हणजे अशा ब्राऊन कलर नाही होऊ द्यायचा. थोड्याशा झाल्यानंतर आधी
फुल फ्लेमवरती आपल्याला तेल कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एकदम लो फ्लेमवरती आपल्याला ह्या जिलेब्या तळून घ्यायच्या आहे. जर आपलं तेल जर तापलेलं नसेल तर त्या खाली चिटकू शकतात आणि चपट्या होऊ शकतात. त्यासाठी आधीच आपल्याला जिलेब्या टाकण्याच्या आधीच आपल्याला तेल एकदम कडक गरम करायचं आहे, नंतर लो फ्लेमवरती करायचं आहे. आणि एक टिप्स लक्षात घ्यायची की ज्यावेळेस आपण जिलेब्या तेलातून बाहेर काढतो तर लगेच आपल्याला त्या पाकामध्ये ओतायचे आहे, जेणेकरून जो पाक आहे तो लगेच त्यात ॲब्झॉर्ब होत असतो आणि ते व्यवस्थित असं आतमध्ये पाक हा मुरत असतो. जर आपण बाहेर काढून ठेवून 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी जर आपण त्यात जिलेब्या टाकल्या तर त्या व्यवस्थित त्याच्यामध्ये पाक मुरत नाही, ते थंड झाल्यामुळे. त्यामुळे गरम असतानाच आपण नेहमी पाक ओतायचा आहे त्याच्यामध्ये, किंवा जिलेबी ही पाकात टाकायची आहे. एकदम छान अशी ती क्रंची आणि एकदम असं क्रीमी होत असते, जेणेकरून आतमध्ये पूर्ण त्याचा जो पाक आहे तो मिक्स होत असतो. तर हे बघा, मी सर्वही अशा पद्धतीने जिलेब्या थोड्या थोड्या करून काढत आहे. ह्या काढून झाल्यानंतर पूर्णही मी त्या पाकामध्ये टाकलेल्या आहे. आता ही बॅच होईपर्यंत ज्या आपण जिलेब्या टाकलेल्या होत्या त्या पाकात पूर्णपणे मुरून जात असतात आणि नंतर ह्या जिलेब्या आपल्याला एकदम निथळून बाहेर काढायच्या, एका ताटात ठेवायच्या आणि ज्या तव्यावरच्या आहे किंवा ज्या आपण तळत आहे त्या लगेच जिलेब्या यामध्ये टाकायच्या आहे. म्हणजे गरम गरम दोन्ही होत असतं आणि एकदम जिलेबी ही क्रंची आणि अशी कडक होती आणि पाकही आतमध्ये छान मुरला जातो. तर तुम्ही बघू शकतात किती छान याला टेक्स्चर आलेलं आहे आणि जिलेबी ही किती छान अशी आतमध्ये पर्यंत रस गेलेला आहे. तर हे बघा, माझ्या सगळ्या ह्या जिलेब्या तयार करून झालेल्या आहे आणि खूप छान अशा रसदार ही जिलेबी तयार झाली होती आणि म्हणजे दिसायलाही छान होती. गोल गोल चांगल्यापैकी माझे जो वेढा आहे तो गोल आलेला होता. जरी गोल नाही आला तरी काही अडचण नाही, परंतु ती व्यवस्थित त्यामध्ये पाक मुरणं ही गरजेचं आहे. तर ह्या बघा, अगदी 15 मिनटामध्ये, 15 किंवा 20 मिनटामध्ये जर 1 कप घेतली किंवा अर्धा किलो जर घेतली तर कमीत कमी 2 किलो आपली जिलेबी याची होत असते. आणि 1 वाटी जर घेतली तर त्याची आपल्याला कमीत कमी अर्धा ते पाऊण किलो आपली जिलेबी होत असते. अगदी कमी खर्चामध्ये ही जिलेबी आपल्याला घरच्या घरी तुम्ही केव्हाही वाटेल तेव्हा तुम्ही करू शकतात खायला आणि शिवाय हायजेनिक आहे, त्यामुळे आपल्याला आरोग्यासाठी खूप छान आहे आणि टेस्टी आहे ही जिलेबी.